लहानपणापासून आमचे वडील हे हिंदू महासभेचे होते, त्यामुळे आमच्या घरी सावरकरांचं नेहमीच कौतुक होतं. आणि शाळेत असताना आम्हाला थोडीशी उलटी इतिहास शिकवला गेला, त्यामुळे आम्हाला असं वाटायचं की वडिलांचं मत आहे ते थोडं बायस्ड आहे का काय. पण आता जर प्रत्यक्ष जेव्हा सगळं लक्षात येतं, नवीन इतिहास कळतो, त्यावेळेस असं लक्षात येतं की खरंच त्या माणसानी देशासाठी इतकं प्रचंड काय म्हणायचं आहे त्याला, बलिदान केलं असंच म्हणायला पाहिजे. कारण सगळं आयुष्य त्यांचं देशासाठी गेलं. त्यामुळे त्यांचं मला देवा इतकंच प्रेम आहे आणि तेवढ्यासाठी मी आज हा टी-शर्ट घालून आलो आहे. उलटा शिकवला गेला म्हणलं. इतिहास खूपच उलटा शिकवला गेला. उदाहरण असं आहे की पहिली गोष्ट असं सांगितलं गेलं की मी एक तर सावरकरांचा इतिहासच शिकवला नाही आणि असं सांगितलं की आपल्याला अहिंसेने स्वातंत्र्य मिळालं. ते अतिशय धादांत खोटी गोष्ट आहे आणि ती आता सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळीकडे त्याचा मेसेज, त्याचा इतिहास येतो. पण सावरकरांचे कष्ट जे घेतले त्यांनी इतके, त्याला जाणून बुजून त्यांचे सर्व कार्य हे दाबून ठेवलं गेलं. आणि ब्रिटिश गेले तरी ब्रिटिश धारणेने जे सरकार होतं त्यांनी सावरकरांना शेवटपर्यंत त्रास दिला. पण एखाद्या माणसाचं धैर्य एवढं प्रचंड असतं की त्याला कशाचाही फरक पडत नाही. आपल्या देशासाठी त्यांनी आपलं कणकण झिजवलं असं मला वाटतं आणि त्यामुळे त्यांच्या स्मृतीला नमस्कार करायला आज मी इथे आलो आहे. सावरकरांच्या विचाराबद्दल काय सांगाल? सावरकरांचे विचार अत्यंत सगळेच विचार त्यांचे चांगले होते. कारण आज जे आपण रोहिंग्या आणि बांगलादेशी यांच्यासाठी घाबरतो आहे किंवा आपल्याला जे टेररिझम आपल्या इथे येतं आहे, त्याला कारण आधीच्या सरकारचं बोटचिप धोरण आहे. सावरकरांनी त्याच वेळी असं सांगितलं होतं की आपल्या सीमा पहिल्या स्पष्ट करून घ्या, सीमांचं संरक्षण करा आणि हिंदू राष्ट्र निर्माण करा. तेव्हाही त्यांनी हेच सांगितलं की हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक माणूस जो देशाला आपली माता मानतो तो हिंदू, मग तो कुठलाही असो, त्याची जाती धर्म कुठलेही असो, तो हिंदू. तर ती त्यांची जी थिअरी आहे ती आज आपल्याला पटते आणि आज त्या पद्धतीने आपण जातो आहे सुदैवाने. त्यामुळे बरं वाटतं. युवा पिढीने सावरकरांकडून कोणता एक तर पहिली गोष्ट, युवा पिढीने सावरकरांचा पूर्ण इतिहास नीट अभ्यास करावा आणि त्यांच्यामध्ये त्यांनी जे देशासाठी त्याग केला, देशासाठी कष्ट केले, त्याचबरोबर सर्व धर्म समभाव म्हणून त्यांनी जे एक रत्नागिरीला देऊळ केलं, ज्याच्यामध्ये सगळ्यांना पूर्वी ब्राह्मण किंवा उच्च जातीच्या लोकांना सोडून बाकीच्यांना देवळात जायला परवानगी नव्हती, तर ती त्यांनी मिळवून दिली. ही सर्व जी देशप्रेम आणि सर्व धर्म समभाव, पण देशप्रेम हे सर्वात महत्त्वाचं. कारण त्यात त्यांच्या बाबतीतही असंच म्हणतात, वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. शेवटी भारतावर प्रेम करणं हे नवीन मुलांनी शिकलं पाहिजे, स्वदेशी वापरायला पाहिजे आणि आपल्यात एक न्यूनगंड झाला होता तो काढून टाकायला पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू.